महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुरा महाराष्ट्र हादरला. पण महाराष्ट्रातल्या जनतेला अजून मान्यच होत नाही की ते आपल्यातून निघून गेले. अजितदादा पवार यांच्या अपघाताची बातमी पसरताच वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिक्रिया येऊ लागल्या. बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय घडलं? लँडिंगच्या वेळी विमानाने पेट का घेतला? हा केवळ तांत्रिक बिघाड की रचलेला कट? राजकीय वर्तुळातून संशयाची सुई कोणाकडे? ममता बॅनर्जींचा थेट आरोप. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीची मागणी का होतीये? बघा सविस्तर रिपोर्ट फक्त DNK न्यूज मराठीवर. नमस्कार. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस ठरला. बारामतीचा ढाण्या वाघ अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. पण ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाला की विमानाशी छेडछाड करण्यात आली होती? संपूर्ण महाराष्ट्र सध्या स्तब्ध आहे आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. हा अपघात होता की घातपात? वेळ होती सकाळची. ठीक 8:44 अजित पवारांचे लिअरजेट 45 विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. हवामान स्वच्छ होते, व्हिजिबिलिटी स्पष्ट होती. पण धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच विमानाने नियंत्रण गमावले. क्षणार्धात विमानाचा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावल्या. दादांना वाचवण्याची संधीही कोणाला मिळाली नाही. एका क्षणात राजकारणातली एक मोठी तोफ शांत झाली. तज्ज्ञांच्या मते हे विमान अत्यंत सुरक्षित मानले जाते. वैमानिक सुमित कपूर यांना हजारो तासांचा अनुभव होता. मग चूक कुठे झाली? ब्लॅक बॉक्स सापडला असून तो आता तपासाचा मुख्य दुवा ठरणार आहे. इंजिन निकामी झाले की लँडिंग गिअरमध्ये अडथळा निर्माण केला गेला. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे तुकडे 300 मीटरपर्यंत विखुरले गेले. अपघातानंतर अवघ्या काही तासात राजकीय चर्चांना उधाण आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उघडपणे याला राजकीय घातपात संबोधले आहे. निवडणुकीच्या काळातच असे का घडले? अजित पवारांच्या दौऱ्याची माहिती कोणाकोणाकडे होती? विमान कंपनीच्या देखभालीवर संशय व्यक्त केला जात आहे. विरोधक आणि समर्थक दोघेही आता दूध का दूध, पाणी का पाणी होण्याची मागणी करत आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आज संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्र अश्रू ढाळत आहे. पण जनतेला आता प्रतीक्षा आहे ती केवळ तपासाच्या अहवालाची. या घटनेमागील सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल. पण तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका. अजितदादांना DNK न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पाहत रहा ताज्या घडामोडींसाठी DNK न्यूज मराठी.